नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर आपल्याला रोज स्वामी सेवा नाही करायला जमली, तेवढा वेळ नाही मिळाला, तर आपण नेमकी सेवा मग आता कोणत्या दिवशी करावी. तर तुम्ही गुरुवारी स्वामींची सेवा आवर्जून करा. गुरुवारी स्वामींना अभिषेक घाला. उद्या आहे गुरुवार, तर तुम्ही उद्या स्वामींना अभिषेक घाला. मस्त स्वामींची पूजा करा. गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले सद्गुरु स्वरूप आहेत. त्यामुळे तुम्ही गुरुवारी नक्की स्वामींची सेवा करा. गुरुवारी जर सेवा केली ना आपण, तर आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न होते. आपल्या घरातील निगेटिव्हिटी एकदम बाहेर जाते. घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. असं श्रद्धेने आणि विश्वासाने एकदम स्वामींची सेवा आपण गुरुवारी जर केली ना, आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. बरं, मग आता गुरुवारी सेवा नेमकी कशी करावी. तर आपण काय करायला पाहिजे, गुरुवारी सकाळी लवकर उठायचं, घर आपलं स्वच्छ करून घ्यायचं, आपण स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आणि मस्त घरामध्ये असं प्रसन्न वातावरण होतं. मग आपण देवपूजा, आपली स्वामींना अभिषेक घालायचा. स्वामींना अभिषेक कसा घालायचा, तर आपण पंचामृत तयार करायचं आणि पंचामृताने स्वामींना अभिषेक घालायचा. मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा किंवा पुरुष सुक्तम घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जे जमेल ते करा. तुम्ही श्री सुक्तम, पुरुष सुक्तमचं पठण करा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि स्वामींना अभिषेक घाला. स्वामींना नैवेद्य दाखवा, स्वामीची आरती करा. बघा तुम्हाला म्हणजे असं कसं वाटतंय, नेमकं किती प्रसन्न वाटते तुमच्या घरामध्ये, किती एनर्जी येते आपल्यामध्ये. जेव्हा आपण अशी सेवा करतो ना, तेव्हा आपल्याला म्हणजे असं आतून आपल्याला असं जाणवतं की नाही, स्वामी म्हणतात तू कर, मी आहे, घेऊ नकोस तू, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही नक्की काय करा, रोज नाही जमलं तुम्हाला तरी तुम्ही गुरुवारी नक्की स्वामींचा अभिषेक करा, स्वामींची सेवा करा. कारण गुरु हे आपल्या जीवनाला आकार देतात, आपल्याला सगळ्या अडचणीतून बाहेर काढतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. म्हणून तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करून बघा. फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ.